अलीकडे मला बरेचदा प्रायव्हेट ऑर्गनायझेशनमध्ये जाण्याचा योग येतो आणि समाजामध्ये शासनासोबतच जनता आणि हे जे प्रायव्हेट ऑर्गनायझेशन्स असतात यांचंही एक महत्त्वाचं नातं असल्याचं माझ्या लक्षात आलं. उदाहरणादाखल आपण IT क्षेत्रात वारंवार पाहतो की इतके हजार लोक काढले, तितके हजार काढले, त्यांना टर्मिनेट केलं, यांना टर्मिनेट केलं आणि मग मनाला हळहळ वाटतं. अशाच रीतीनं एक आता आधुनिक चिकित्सा पद्धती तर आपल्या आवाक्याच्या सामान्य माणसाच्या आवाक्याच्या बाहेर गेलेली आहे आणि म्हणून भारतीय चिकित्सा पद्धती ज्या आहेत त्याचा शोध घेण्यात यावा असं राज्यपाल साहेबांनी 20 डिसेंबरला गुजरात आणि महाराष्ट्रात त्यापूर्वी म्हणजे असे मत व्यक्त केलं. आणि या अनुषंगानं मला नेचरोपॅथी, आयुर्वेद किंवा अशा संस्थांमध्ये भेट देण्याची योग आली आणि माझ्या असं लक्षात आलं की कुठेतरी खरेपणा आहे, एक सत्व आहे आणि म्हणून लोक हजारो रुपये आपल्या आयुष्याची कमाई खर्चून त्या ठिकाणी जातात. आणि मला असंही दिसलं की असं ठिकाणी हे काय छोटंसं तर आहे शॉपसारखं ऑर्गनायझेशन, पण तिथं जेव्हा 50-50, 60-60 लोक काम करतात तर निश्चितच त्या विद्यांमध्ये काही सत्व असलं पाहिजे आणि खरेपणा असलं पाहिजे. आणि म्हणून इथले जे टीमचे जे वर्कर्स आहेत, जे प्रत्यक्ष काम करणारे आहेत, त्यांना मनोबल आणि प्रेरणा मिळावी म्हणून मी हा व्हिडिओ बनवला. मला आठवतं की मी 2014 मध्ये स्वामीनारायण मंदिर दादर येथं आपले वामनराव पैंचे जे चिरंजीव आहेत, प्रल्हाद पै साहेब, त्यांच्या एका भाषणाला गेलो होतो. त्या भाषणाचं नाव मला आठवत नाही, परंतु विशेष कौतुक म्हणजे त्याला मंत्रालयाचे सचिव दर्जाचे अधिकारी सुद्धा उपस्थित होते आणि मला असंच याच्यात हातून निमंत्रण मिळाल्यामुळे त्या 100-150 लोकांच्या हॉलमध्ये माझाही नंबर लागला हे मी नशिबान समजतो. तो काळ बहुधा 2014चा होता, 15 नसावा बहुधा 2014. आणि त्या काळात व्हिडिओ किंवा यूट्यूब क्लिप ह्या सामान्य माणसाला काही माहीत नव्हत्या आणि त्या प्रोग्रामचं काही शूटिंगही झाल्याचं मला फारसं आठवत नाही. परंतु त्या ठिकाणी ते जे विचार मांडण्यात आले होते प्रल्हाद पै साहेबांकडून ते बरेच दिवस माझ्या लक्षात होते. आणि समाजात वेगवेगळ्या ऑर्गनायझेशनमध्ये वावरताना आणि त्यांचे प्रत्यक्ष ग्राउंड लेवलचे जे लोक आहेत त्यांच्यामध्ये त्या कामाची निष्ठा, श्रद्धा वाढावी म्हणून मी मुद्दाम ते विचार प्रकट करत आहोत. आणि त्याची म्हणजे स्पेसिफिक प्रल्हाद पै साहेबांचंच नाव मोठं व्हावं, त्यात माझं काही कुठलं हे असू नये म्हणून त्यांचाच मी एक फोटो तयार करून, पॉम्पलेट तयार करून त्याच्यावर यूट्यूब क्लिप बनवत आहे. मला आठवतं की आम्ही जेव्हा दुपारी काहीतरी 5 ते 7 वगैरे असा तो वेळ होता त्या त्यांच्या प्रवचनाचा, तर मला तर अगोदर वाटलं की वामनराव पै साहेब सांगतात त्याप्रमाणे प्रल्हाद पै साहेबांचं आपलं ते असं काहीतरी आध्यात्मिक भाषण असेल. परंतु जेव्हा प्रत्यक्ष आम्ही त्या भाषणाला गेलो आणि ते भाषण ऐकलं तेव्हा मी अतिशय मंत्रमुग्ध झालो. आणि त्या भाषणाचा आशय असा होता की प्रल्हाद पै साहेब बोलले की ते काहीतरी चार्टर्ड अकाउंटंट की काय इकॉनॉमिस्ट वगैरे अशा फील्डमध्ये काम करतात, आता नक्की आठवत नाही. आणि ते ठाण्याला एका कंपनीमध्ये जॉबला होते आणि ती कंपनी बरीचशी म्हणजे घसरलेल्या परिस्थितीत चांगल्या परिस्थितीत त्यांच्याला बरे दिवस होते. आणि अशा वेळेस वामनराव आपल्या प्रल्हाद पै साहेबांनी
त्या कंपनीमध्ये अर्ज टाकला की आम्ही लोक आता ठाणे परिसरामधून बोरिवली परिसरात फ्लॅट घेतल्यामुळे शिफ्ट होत आहोत आणि म्हणून मी या कंपनीमधून आता बोरिवलीच्या कंपन्यांचा शोध घेऊन तिथं जॉब करणार आहे. आणि यांची ही जरी फायनान्शियली ती पोस्ट नव्हती तरी कामाच्या दृष्टीनं नियोजन वगैरे अशा भागातून एक चांगली की पोस्ट होती. म्हणजे त्यांचं ते नॉलेज त्या कंपनीला खूप आवश्यक होतं. आणि मग ती कंपनीला थोडा शॉकच बसला की ही जर व्यक्ती गेली तर आपला सुरू असलेला गाडा हा म्हणजे थोडा बिघडेल. आणि मग त्यांनी त्यांच्याशी विनंती केली प्रल्हाद पै साहेबांसोबत की तुमचे पैसे वाढवून देऊ, पगार वाढवून देऊ, तुम्हाला सुविधा वाढवून देऊ. यांनी समजावून सांगितलं की मला त्याबद्दल काही हे नाही, परंतु माझे जे आता जीवन पद्धती आणि आम्ही तिकडे शिफ्ट होत असल्यामुळे ते अनिवार्य आहे त्यांचं जाणं. परंतु त्यांनी कंपनीला आश्वासन दिलं की जोपर्यंत माझ्या ठिकाणी भरलेली व्यक्ती तुमचं कंपनीचं काम व्यवस्थित रुळावर आणत नाही तोपर्यंत मी शनिवार रविवार किंवा संध्याकाळी अशा वेळेस येऊन त्या व्यक्तीला व्यवस्थित सपोर्ट करेन. आणि जेव्हा तुम्हाला असं वाटेल की आता आपलं काम व्यवस्थित मार्गी लागलेलं आहे आणि तुमच्या परवानगीने मग मी जे सदिच्छा भेट आहे ते त्यांना सोडून देईन. तर प्रल्हाद पै साहेब सांगतात की मी कंपनीला जेव्हा विश्वास वाटला तेव्हा मी या ठाण्याच्या कंपनीमधून रिझाईन केलं आणि बोरिवलीची कंपनी जॉईन केली. मात्र सतत वर्षभर मी या ठाण्याच्या कंपनीशी कनेक्टेड होतो. त्यावेळेस मला वाटते मोबाईल वगैरे काही फारसे नव्हते, व्हिडिओ कॉलिंगसुद्धा नव्हती. त्यामुळे प्रल्हाद पै साहेब स्वतः त्या ठाण्याच्या कंपनीत संध्याकाळी किंवा सुट्टीच्या दिवशी किंवा शनिवार रविवार जेव्हा त्यांना इकडं सुट्टी असेल त्या दिवशी त्या ठाण्याच्या कंपनीमध्ये यायचे आणि त्या कंपनीचं ते जे काम आहे ते व्यवस्थित कसं चालेल तिथल्या त्या व्यक्तीला ट्रेन करायचे. आणि असं ते सांगतात की जवळपास त्यांना वर्षभर ती नैतिक जबाबदारी पार पाडावी लागली. आणि त्या अनुषंगानं त्या भाषणामध्ये आमच्या असं लक्षात आलं की आपण जिथं कुठेही काम करतो त्या कंपनीचं त्या ऑर्गनायझेशनचं आपण शुभचिंतन केलं पाहिजे. त्याच्याबद्दल नकारात्मक विचार नको. आपल्यामध्ये सकारात्मकता आणि ऊर्जा असली पाहिजे. कारण काय होतं की प्रत्यक्ष जी कंपनीची मूळ ध्येय धोरणं असतात किंवा शासनाची असतात ती कागदावर असतात आणि प्रत्यक्षात त्या ज्या हाताळणाऱ्या व्यक्ती आहेत त्यांच्यावरच त्याचं यश अवलंबून असतं. आणि म्हणून वेगवेगळ्या ऑर्गनायझेशनमध्ये जे लोक काम करतात त्यांनी नकारात्मक विचारांपासून दूर राहून आपली कंपनी, आपलं ऑर्गनायझेशन, आपलं शासन मोठं कसं होईल यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आणि त्यासाठी आता हे जे नैसर्गिक आहार प्रणाली यावर बरंचसं संशोधन होत आहे. विशेषतः मला एक आठवतं की तप सेवा सुमिरन ही प्रभू रामचंद्राची जी 6500 वर्षापूर्वीची कार्यप्रणाली आहे, आहार प्रणाली, तर त्यामध्ये वारंवार चैतन्य, अखंड उत्साह आणि आनंद हा शब्द येतो. तर बरेचदा आपण थकलो, कंटाळा आला, जीवावर आलं, शारीरिक आता मानसिक तयारी नाही, ही जी शरीराची अवस्था होतं त्या प्रणालीमुळे खरोखर निघतं. आणि म्हणून या निमित्तानं ह्या व्हिडिओ क्लिपला मी प्रल्हादराव पै साहेबांची परवानगी घेऊनच ती नंतर रिले करणार. त्यांच्या एका मध्यस्थ व्यक्तीमार्फत त्यांना पाठवत आहोत. आणि बाय द वे मी प्रल्हाद पै साहेबांसाठी दुसरा मेसेज ठेवत आहोत, तो भाग 2 मध्ये मी रेकॉर्ड करत आहोत. अलीकडे मला बरेचदा प्रायव्हेट ऑर्गनायझेशनमध्ये जाण्याचा योग येतो.